मला सरकारकडनं काही धोका झाला तर मी पुन्हा एकदा आरक्षणासाठी उपोषणाला बसेल. आता मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडून द्यावं असं तुम्हाला वाटत नाही? छत्रपती शिवाजी महाराजांची एक शिकवण आहे, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही किंवा छगन भुजबळ यांना शिवाय देत आहेत. अरे विधानसभेत मारामाऱ्या करतात तेव्हा काही गोड बोलून मारामाऱ्या करत असतील का? नारायणांनी काल एक ट्विट केलंय की मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे. राज्यसभेच्या खासदारकीच्या वैफल्यातून केला असेल तर माहित नाही मला. कोण आहे ज्याला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण भेटू नये, जर मराठा समाजाला आरक्षण भेटलं तर माझी कारकिर्दी जी आहे, राजकीय कारकिर्दी, तिला धोका आहे? की आमचा कुठलाही आमदार, खासदार, मंत्री हा मनोज जरांगे पाटलांच्या मागे उभं राहायचं तर सोडा, मराठाच्या आरक्षणाबद्दल ब्र देखील काढायला तयार. पुन्हा जर मुंबईला जायचं ठरवलं तर हा समाज पुन्हा त्यांच्या पाठीशी उभा राहील का? नमस्कार, राज्य लोकतंत्र मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आता सध्या महाराष्ट्रात जो मुद्दा पेटलेला आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा. आज त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे. 20 फेब्रुवारीला सरकारने विशेष अधिवेशन देखील बोलवलेले आहे मराठा आरक्षणासंदर्भात. नेमकी काय होणार आहे आणि मनोज जरांगे पाटील पुन्हा का बसले 10 फेब्रुवारी पासून पुन्हा एकदा उपोषणाला, या सर्व विषयावरती बोलण्यासोबत माझ्यासोबत आहे सचिन आडेकर, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक. सर नमस्कार, स्वागत आहे आपलं राज्य लोकतंत्रमध्ये. नेमकी असं काय झालं मुंबईला गुलाल उधळला. 27 जानेवारीला आपण दोघे इथेच बसलो होतो, त्यावेळेस मी तुम्हाला प्रश्न देखील केला होता की आरक्षण भेटलंय का, तुम्ही देखील म्हणाले होते नाही. नेमकी काय झालं, असं गुलाल उधळला पण तो गुलाल आपल्या अंगावरून खाली पडायच्या आधीच कळालं की आरक्षण तर आपल्याला काही भेटलंच नाही अजून? मुळातच मी त्या दिवशी आपल्याला बोललो होतो की आरक्षण मिळालेलं नाही, फक्त आरक्षणासाठी एक पाऊल पुढे पडलेले. जो सरकारने GR काढला होता सगळे सोयरेंचा, त्या संदर्भातला तो एक पाऊल पुढे होता असं आमचं म्हणणं होतं. कुणबी दाखल्याच्या संदर्भात आम्ही सांगितलं होतं की कुणबींची नोंद ही ज्या प्रकारे पूर्वी पैसे देऊन देखील होत नव्हती, ती नोंद आता फुकट सापडायला लागली. म्हणजे सर्वसामान्य मराठा समाजाच्या लोकांना ते कुणबी प्रमाणपत्र ही आता मिळायला लागलेली आहेत आणि त्याची शोध देखील सरकारच्या माध्यमातून व्हायला लागले. हा आमचा त्या दृष्टिकोनातून महत्वाचा प्लस पॉइंट होता. त्या दिवशी गुलाल उधळला गेला. त्याच्यामध्ये काही लोकांनी म्हणजे सरकारकडनं असं दाखवलं गेलं की मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, मनोज जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आणि तुम्हाला मराठा आरक्षण दिलं असं सरकारकडनं दाखवलं गेलं. मुळात या सर्व गोष्टींमध्ये आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की हे आरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून पुढचं पाऊल होतं. त्यामुळे आम्ही गुलाल उधळला नाही, आम्ही आनंद व्यक्त केला की सरकार कुठेतरी सकारात्मक पुढे चाललंय आणि मनोज जरांगे पाटील आमच्यासाठी सकारात्मक काहीतरी करतायत. सर, ज्यावेळेस 27 जानेवारी गुलाल उधळण्यात आला, त्यानंतर ते मुंबईला जल्लोष झाला, त्यानंतर मनोज जरांगे पाटील देखील म्हणजे परतले पुन्हा जालन्याकडे, आंतरवाली सराटीकडे. मुंबईमधून मागं फिरणे ही चूक झाली का? तर चूक म्हणता येणार नाही त्याला. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला सांगितलं होतं की तुम्ही हा जो मला GR देताय त्याचं तुम्ही विशेष अधिवेशन बोलवून घ्या 15 तारखेच्या आधी आणि त्या विशेष अधिवेशनामध्ये ह्याचं कायद्यामध्ये रूपांतर करा, अधिवेशनामध्ये तो पास करा आणि मराठा आरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून पुढचं पाऊल टाका. मग आता का परत बसले ते? त्यावेळेसच मनोज जरांगे पाटील म्हणले होते की जर तुम्ही मला सरकारकडनं काही धोका झाला तर मी पुन्हा एकदा आरक्षणासाठी उपोषणाला बसेल. आता जरांगे पाटलांनी 10 तारीख ही सरकारला दिलेली होती. सरकारचं कर्तव्य होतं की 10 तारखेपर्यंत या सर्व विशेष अधिवेशन बोलून घेऊन सगळ्या गोष्टी पूर्तता करण्यासाठी, कायद्यात रूपांतर करण्यासाठी त्यांनी करायला पाहिजे होत्या. पण सरकार हे स्वतःची सत्ता टिकवण्यामध्ये मशगूल आहे. मराठा समाजाचे आमदार, खासदार, मंत्री यांना मराठा समाजाशी काही देणं घेणे नाहीये. या उलट पाहिलं तर ओबीसीचे नेते राजीनामा द्यायला तयारीत झालेत. राजीनामा काहींनी दिला पण ते त्यांच्या समाजासाठी भांडतायत. पण आमचं दुर्भाग्य असं आहे की आमचा कुठलाही आमदार, खासदार, मंत्री हा मनोज जरांगे पाटलांच्या मागे उभं राहायचं तर सोडा, मराठाच्या आरक्षणाबद्दल ब्र देखील काढायला तयार नाही. आज जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे. त्यांनी आज पाणी त्यांनी ग्रहण केलेलं आहे. पण आता 20 फेब्रुवारीला सरकार अधिवेशन घेणार आहे, विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे मराठा आरक्षणासाठी. आता मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडून द्यावं असं तुम्हाला वाटत नाही? कारण की आता तर काहीतरी निर्णय होणार तर आहेच ना 20 तारखेला, मग उपोषण सोडून द्यावं असं तुम्हाला वाटत नाही का? उपोषण सोडावंसं असं आम्हाला माणूस म्हणून वाटतं, मराठा समाजाचा योद्धा म्हणून नाही. मनोज जरांगे आमची शिवरायांची शिकवण आहे आम्हाला
छत्रपती शिवाजी महाराजांची एक शिकवणे, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आणि मराठा समाजाचा लाखांचा पोशिंदा आज हा मनोज जरांगे पाटील आहे. त्यांनी प्रामाणिकपणे, निस्वार्थीपणे मराठा, गरीब मराठा, कुणबी मराठा समाजासाठी तो लढा देतोय. त्यामुळे त्याचं जगणं हे आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. दुसरी गोष्ट महत्वाची, आपण म्हटलं की मग ते सोडलं पाहिजे का, तर माणूस म्हणून ते सोडलं पाहिजे. आपण बचेंगे तो और भी लढेंगे. आपण मुंबई गाठू आणि मुंबईमध्ये पुन्हा एकदा मुंबई बंद करू आणि सरकारला नाकेनू आणू, पण तुमचा जीव महत्वाचा आहे. यासाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं, असं सर्वसामान्य मराठा म्हणून मला वाटतं. आताच तुम्ही सांगितलं की सर्वसामान्य मराठा म्हणून तुम्हाला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं. आता 2 दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही किंवा छगन भुजबळ यांना शिव्या देत आहे, राज्य सरकारला देखील शिव्या देता येते. नेमकी काय या व्हिडिओचा काय अर्थ घ्यायचा? नाही, काय विषय लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटलांना एक साधा माणूस आहे. मनोज जरांगे पाटील हा काही राजकारणी माणूस नाही. मनोज जरांगे पाटील हा छक्के पंजे खेळणारा माणूस नाही. प्रत्येक गोष्ट तो समोरासमोर करणारा माणूस आहे. काही गोष्टी समोर सांगून बगल दिली सरकारमधल्या काही लोकांनी, तर त्याचा राग येणं हा स्वाभाविक आहे. त्यांच्या काहीतरी 100% चुकीच्या पद्धतीने जरांगे पाटलांना फीडबॅक त्यांनी केलाय आणि आज ते त्याला मुकरत असतील. त्यामुळे जरांगे पाटील या पद्धतीने बोलत असतील. नाही, पण शिवीगाळ करणं हे योग्य वाटतं का तुम्हाला? एक लक्षात घे, मराठी भाषा आहे आणि त्यात ते ग्रामीण भागातलं नेतृत्व आहे. शेवटी बोलतानाची जी भाषा आहे तिथली बोली भाषा, त्याच्यामध्ये आजकाल तर टीव्ही मध्ये पण शिवीगाळ जातात. अरे विधानसभेत मारामाऱ्या करतात तेव्हा काही गोड बोलून मारामाऱ्या करत असतील का, किंवा विधानसभेत उलटी पालटी बोलत असेल तेव्हा काही गोड बोलून करत असेल का? आता ते तिथं पाटलावरचं काढून टाकत असेल, तो व्हिडिओ आपल्यापर्यंत येत नसेल. इथं मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी हे पद्धतीचे व्हिडिओ येत असतील ते बाहेर. जिल्हाधिकारी आले होते त्या दिवशी, त्यांना देखील त्यांनी काढून दिलं की नाही तुम्ही इथे बसू नका. काही महिलांनी त्यांना आग्रह केला की पाणी घ्या, पण त्यांनी पाणी नाही घेतलं. नेमकी तुमच्यामध्ये चाललंय तरी काय? नाही, मुळात जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं होतं की मी 10 तारखेनंतर कोणाचं ऐकणार नाही. तुम्ही 10 तारखेपर्यंत विशेष अधिवेशन घेऊन केलेला कायद्यामध्ये रूपांतर करा, काढलेल्या GRचा, आणि ते रूपांतर करून आम्हाला आरक्षणाच्या दृष्टिकोनातून पुढं सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात टिकेल अशा पद्धतीचं आरक्षणाचं तयार करून द्या. पण ह्या सगळ्या गोष्टी कुठल्याही प्रकारच्या होताना दिसत नाहीयेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा निर्णय घेतला की आपण 10 तारखेला पुन्हा एकदा उपोषणाला बसायचं. सरकार त्याशिवाय जागा होणार नाही हे त्यांची खात्री पटली, म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला. जरांगे पाटलांनी या देखील आता अंतरावली सराटीवरून मुंबईच्या दिशेने गेले, त्यावेळेस आपण पाहिलं असेल की लाखोच्या संख्येने मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा होता. आपलं जिकडे बघावं तिकडे सगळं भगवं वादळ आपण म्हणूया त्या पद्धतीने दिसत होतं. पण आता मनोज जरांगे पाटील पुन्हा मागे फिरले, मुंबईवरून अंतरावली सराटी जालना, आता पुन्हा उपोषणाला बसले. पुन्हा जर मुंबईला जायचं ठरवलं तर हा समाज पुन्हा त्यांच्या पाठीशी उभा राहील का? 100% उभा राहील. कारण ज्या प्रामाणिक पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे काम करतायत, ज्या निस्वार्थीपणे ते आपली भूमिका मांडून समाजाला, मराठा समाजाला अंतिम लढाई म्हणून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. एक लक्षात घ्या, ह्याच्या आधी अनेक जणांनी मराठा आरक्षणासाठी, म्हणजे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील असतील, त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं. त्यानंतर पहिल्यांदा माझं असं वाटतंय की बलिदान देण्याच्या तयारीत असलेले हे मनोज जरांगे पाटील आहेत. आणि याच्या आधी जे 50 जणांना आमचे हुतात्मे झाले आरक्षणासाठी, ज्यांनी आत्महत्या केल्या, त्यांचे देखील याच्यामध्ये योगदान आहे. पण आमचं असं म्हणणं आहे की आत्महत्या हा पर्याय नाही, मरण हे पर्याय नाही. अण्णासाहेब पाटलांनी जो आदर्श घालून दिलाय एकसंघ मराठा समाज करण्याचा, तो आज मनोज जरांगेंच्या रूपाने या ठिकाणी एकत्र येतोय. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे आमच्यासाठी काही झालं तरी हा लढणारा योद्धा आहे. आणि योद्धा जो जेव्हा हाक देईल त्यावेळेस मराठा समाज त्यांच्या मागं मुंबईला येईल. नारायण राणेंनी काल एक ट्विट केलंय की मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे आणि मी त्याला मराठ्यांचा नेता मानत नाही, तो मराठ्यांचा योद्धा नाहीये, तो काही बरोबर, म्हणजे या भाषेत त्यांनी ट्विट केलेलं आहे का? नारायण राणे मराठा समाजाचे अभ्यासू नेतृत्व होतं. त्यांनी का असे वक्तव्य करावेत हे मला कळत नाही. कारण ह्याच नारायण राणे समितीने पहिल्यांदा मराठा आरक्षणासाठी 16% शिफारस राज्य सरकारकडे केली होती. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. आणि हेच नारायण राणे काँग्रेस सोडल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. आणि मला वाटतं परवा त्यांनी वक्तव्य केलं असेल, कदाचित राज्यसभेच्या खासदारकीच्या वैफल्यातून केलं असेल तर माहित नाही मला ते. म्हणजे येणाऱ्या काळात नेमकी जर आरक्षण भेटलं
ठीक आहे, मराठा समाजाला सरकारने सगळ्या मागण्या त्यांच्या मान्य केल्या, आरक्षण भेटलं. मराठा समाजासाठी पहिलं म्हणजे असं कोणत्या कामासाठी ते चांगलं आहे? मुळात आरक्षणाचा विषय हा लोकांनी गैरसमज करून घेतलाय की आरक्षण आम्हाला पाहिजे म्हणजे आम्ही कुठल्या तरी जाती धर्मावर अन्याय करण्यासाठी आम्ही आरक्षण मागतो. हे समजून घ्या की आरक्षण मराठा समाजाला हवंय हे शिक्षणासाठी, नोकरीसाठी आणि त्यांच्या जे जीवनमान आहे त्याच्यात बदल घडवण्यासाठी पाहिजे. बाकीच्या समाजांनी आरक्षण घेतलं तेव्हाच मराठा समाजाने कधी विरोध केला नाही. मराठा समाज कायम नाही, आताच तुम्ही बोलता की बाकीच्या समाजाने आरक्षण घेतलं त्यावेळेस मराठा समाजाने कधी विरोध केला नाही, पण आता तर असं मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण लागतंय ना, तर ते जे बाकी समाज आहेत, ती कदाचित मराठा समाजातून आरक्षण नसते घेत, कारण मराठा समाजात आता ओबीसी मधून आरक्षण मागतंय म्हणून त्याला विरोध होतोय. मुळात ओबीसी समाज हा महाराष्ट्रातला वेगळा समाज नाहीच आहे. मुळात 12 बलुतेदार पद्धती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होती. त्या 12 बलुतेदारांना ओबीसी म्हणलं जातं आता, आणि त्यात कुणबी मराठा होता त्या 12 बलुतेदारांमध्ये. म्हणजे जो शेती आणि शेतीला पूरक व्यवसाय जो करतो तो 12 बलुतेदारमध्ये येतो. त्यामुळे कुणबी मराठा हा शेतकरीच आहे. त्यामुळे ओबीसी मध्ये आम्ही वेगळं काय मागतो असं नाही, आम्ही ओबीसी मधलेच आहोत म्हणून मागतोय. आजपर्यंत आम्ही ते घेतलं नाही, आज घ्यायची आवश्यकता आहे म्हणून मागतोय. प्रकाश आंबेडकर ज्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला, त्यांचं असं म्हणणं की मनोज जरांगे पाटलांनी सरकारला थोडासा टाइम द्यायला पाहिजे, कारण की आरक्षणाचा मुद्दा एवढा सोपा नाहीये, त्यासाठी म्हणजे केंद्रापासून हालचाली कराव्या लागतात, मग तेव्हा तो मुद्दा सुटेल, तेव्हा आरक्षण भेटेल. तर मनोज जरांगे पाटलांनी समजून घ्यायला पाहिजे आणि सरकारला थोडासा टाइम द्यायला पाहिजे. डॉक्टर आंबेडकर साहेबांचं प्रकाश बाळासाहेब आंबेडकर. आंबेडकरांचा खूप मोठा अभ्यास आहे आरक्षणावर. आम्ही त्याच्याबद्दल काही सांगणार नाही, परंतु त्यांचं काही बोलणं खरं जरी असलं तरी सरकार हे रस्त्यावर उतरणाऱ्यांच्या शिवाय रस्त्यावर उतरणाऱ्यांनाच किंमत देतं. रस्त्यावर उतरलं तरच सरकार कुठेतरी जागं होईल. कारण मराठा समाजाचा लढा हा काही मनोज जरांगे पाटलांनी सुरू केल्यानंतर सुरू झालेला नाहीये. हा लढा 80 पासून सुरू झालेला आहे. त्यात पहिले अण्णासाहेब पाटील हे हुतात्मा झाले. त्यामुळं आजचा लढा असता तर संयम आम्ही बाळगला असता किंवा सरकारला वेळ दिला असता. पण इतक्या वर्ष 40 वर्षाची लढाई, 40-50 वर्षाची लढाई आहे आणि तरी सुद्धा अजून सरकार वेळ मागत असेल. मला हे सांगा की इतर समाजांना जेव्हा आरक्षण दिलं त्यावेळेस ह्या सगळ्या प्रोसिजर पार केल्या का? या सगळ्या प्रोसिजर त्यांनी केलत्या का? एका साध्या कागदावर लिस्ट काढली, एका कागदावर जीआर करून त्यांना आरक्षण दिलं गेलं. मराठा समाजाला आरक्षण मिळतानाच का बरं तुमच्या सगळ्या नॉर्म्स आणि तुमच्या आयोगाने हेन तेन बाकीचे गोष्टी केल्या जात आहेत? ह्या गोष्टीला वैतागल्यामुळं आम्ही हे करतोय. अन्यथा प्रकाश आंबेडकरांनी जे सांगितलं त्याच्या मताशी आम्ही सहमत आहोत, पण आता ती वेळ नाहीये. 50 वर्ष झाली, आज आता वेळ नाहीये की अजून वेळ द्यावा. मनोज जरांगे पाटील आता पुन्हा उपोषण बसले. मी तोच मुद्दा पुन्हा तुम्हाला सांगतो. तुम्ही मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्री आले, मुख्यमंत्र्यांनी जीआर काढल्यानंतर तुमचं उपोषण तिथे देखील सोडवलं, नंतर गुलाल उधळला. आता तुम्ही आंतरवाली सराटीला गेले आणि अचानक असं काय झालं मी पुन्हा 10 तारखेपासून उपोषण बसणार? मुळात त्यावेळेसच सांगितलं होतं तुम्हाला. नाही, जर आता त्यावेळेस त्यांनी सांगितलं, जर हे आता गुलाल तर तुम्ही उधळला त्यावेळेस तर सांगितलं, मग मुंबईमध्येच उपोषण करू शकतो तुम्ही, तिकडे कसं? तेच सांगतोय की ज्यावेळेस गुलाल उधळला त्यावेळेसच तुम्ही जर भाषण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील त्यावेळेसच बोलले की सरकारने जीआर काढलाय पण ह्याचा आम्हाला धोका देऊ नका. नाही, आता हेच वाक्य तुम्हाला सांगतो. तुम्ही ज्या पद्धतीने सांगता की सरकारने जीआर काढलाय याचा आम्हाला धोका देऊ नका तुम्ही म्हणताय, मग जर जरांगे पाटलांना माहिती होतं धोका देणार आहे तर मग त्यांनी विश्वासच का ठेवला सरकारवरती? कसं असतं, सरकारवर विश्वास ठेवायलाच लागतो कारण आरक्षण सरकारकडे मागतोय आपण. सरकारी आज स्वतः मुख्यमंत्रींनी सांगतात की मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो की मी आरक्षण देणार म्हणून, मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार. मग तुम्ही जरांगे पाटलांना दिलेलं आश्वासन, जरांगे पाटलांना दिलेल्या जीआर ह्याच्याबद्दल जर कारवाई करत नसाल आणि परस्पर बॅनरबाजी करून म्हणत असाल की छत्रपती शिवाजी महाराजांसमोर घेतलेली शपथ पूर्ण केली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाशी बोललेलो खरं केलं, ही जाहिरातबाजी करून तुम्ही पुन्हा अधिवेशन 20 तारखेपर्यंत नेलं. अधिवेशनाचे जे 15 तारखेच्या किंवा 10 तारखेच्या घ्यायचं होतं ते केलं नाही. मग ऑलरेडी जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की आम्ही 10 तारखेला उपोषण करू जर तुम्ही जे मला शब्द दिला तो पाळला नाही तर. याचा अर्थ असा होतो की जरांगे पाटलांना दिलेला शब्द म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जे शब्द दिले जरांगे पाटलांना ते पाळले नाहीत.
नेमकी तुमचं असं म्हणणं आहे, मुख्यमंत्र्यांनी जे म्हणजे जे तिथे बोलले वाशीमध्ये तर ते सगळं खोटं होतं असं तुमचं म्हणणं आहे. आणि याच्या पुढचं मग आतापर्यंत नेमकी भेटलंय काय मराठा समाजाला या उपोषणामधून या आंदोलनामधून नेमकी भेटलंय काय? मी तर म्हणेल, मी एक तर निगेटिव्ह विचार करत नाही. मी स्पष्ट म्हणेल, या गोष्टीतून आम्हाला 2-3 चांगल्या गोष्टी मिळाल्या. एक तर ज्या कुणबी नोंदी सापडत नव्हत्या, ज्या सरकारला शोधायला वेळ नव्हता, ज्या शोधणं सरकारला खर्चिक काम होतं, ते काम आता सरकारने विशेष बाब म्हणून अतिशय महत्वाच्या टप्प्यावर पूर्ण केलेले. आणि ते नोंदणी सापडल्या म्हणजे जवळजवळ 57 लाख नोंदणी सापडल्या, जुन्या असू नवीन असू. 57 लाख कुणबी नोंदणी सापडल्या म्हणजे कमीत कमी 2-2.5 कोटी मराठा समाज हा कुणबी दाखला घेण्यास पात्र झालेला आहे. त्यामुळे आमची बाजू एकच आहे की बाबा एक तर मराठा समाज संघटित झाला, एक आम्हाला निस्वार्थी नेतृत्व मिळालं मनोज जरांगे पाटलांच्या रूपात, आणि 57 लाख नोंदी सापडल्या ज्याच्यातनं 2.5 ते 3 कोटी मराठा कुणबी झाला. नेमकी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी म्हणजे कोण त्यांच्या छगन भुजबळांचं नाव ना घेऊन मराठा समाजातूनच विचारतो मी नेते मंडळी, कोण आहे जे ज्याला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण भेटू नये, आणि जर मराठा समाजाला आरक्षण भेटलं तर माझी कारकिर्दी जी आहे राजकीय कारकिर्दी तिला धोका आहे? मी असं वैयक्तिक कोणाचं नाव घेणार नाही, पण मराठा समाजाचे किती नेते विचारा नेते नाही, किती? सगळेच मराठा समाजाच्या एकूण एक आमदार, मराठा समाजाचे एकूण एक खासदार, मराठा समाजाचे एकूण एक मंत्री हे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत. कारण त्यांनी आजपर्यंत या बाबतीत ब्र देखील काढलेले नाहीयेत. फक्त बच्चू कडू नी सपोर्ट केलता. पण मला वाटत नाही की कुठला मराठा, अजून 1-2 आमदार मला जस्ट नाव आठवत नाही आता, पण 1-2 आमदार सोडले तर बाकीचे सगळेजण स्वतःची कातडी बचाव करतायत. त्यांना असं वाटतंय की मराठा समाजाची मतं आपल्या मागच आहेत, मराठा समाज गृहीत धरून ते काम करतायत. त्यांना त्यांचे योग्य वेळी आम्ही उत्तर देऊ. तर एक मराठा आंदोलक म्हणून तुम्हाला विचारतो नेमकी सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे. येणाऱ्या काळात आणखी त्यांची प्रकृती खालवेल. जर जरांगे पाटलांना चुकून जर त्यांची प्रकृती आणखी खालवली आणि जर काही थोडं उचनीत झाली तर महाराष्ट्र पेटेल, हे तर तुम्हालाही माहिती. मग त्या आधी जरांगे पाटलांनी 20 तारखेची वाट पाहून मग पुढील आपली भूमिका जाहीर करावं असं नाही वाटत का तुम्हाला? 100% माझंही तेच मत आहे. वैयक्तिक माझं मत असं आहे की जरांगे पाटलांनी आता आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. मी पुन्हा एकदा सांगेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा मेला नाही पाहिजे. त्यामुळे जरांगे पाटलांनी आपल्या जीवाची काळजी करावी. आम्हा मराठ्यांना न्याय मिळवून देणारे तुम्हीच आहात. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी प्रकृती चांगली असणं गरजेचं आहे. बचेंगे तो और भी लढेंगे. तुम्ही चांगले व्हा. आपण पुन्हा एकदा मुंबईला जाऊ तुमच्या नेतृत्वाखाली. पुन्हा एकदा करोडो मराठा, एक मराठा करोडो मराठा तुमच्या बरोबर मुंबईला येईल. अधिवेशनामध्ये काय होईल काय वाटतं नेमकी 20 तारखेच्या अधिवेशनामध्ये? अधिवेशनामध्ये सरकारने तर कुठली चुकीची गोष्ट करू नये असं मला वाटतंय. पण त्यातून सरकारने जर काय पळवाट काढली तर ते सरकारला जड जाईल. धन्यवाद सर, राज्य लोकतंत्र भेट दिली आणि आम्हाला एवढी सुंदर मुलाखत दिली. तर हे होते सचिन आडेकर. सरांनी सांगितले पण बचेंगे तो और लढेंगे. जरांगे पाटील त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे आणि जी पुढील भूमिका आहे सरकारची 20 तारखेनंतर आपल्याला कळेल. आणि नेमकी पुढे काय होते हे देखील सर आपल्याला पुन्हा एकदा भेटणार आहे याच विषयावरती. पाहत राहा राज्य लोकतंत्र.